जून 1674 या दिवशी मुंबईचा गव्हर्नर आणि ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट हेनरी ऑक्सिंडन हा त्याच्या सहकाऱ्यांसह त्या काळात रायगडावर हजर होता. इतकंच नव्हे तर शिवाजी महाराज त्याला प्रत्यक्ष भेटले सुद्धा. राज्याभिषेक सोहळ्याची त्याला दिसली आणि समजली तशी अतिशय विस्तृत माहिती त्याने आपल्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवली आहे. आज ती मूळ लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. आपणही त्या डायरीतल्या काही महत्त्वाच्या नोंदी वाचूयात. Set for to Raleigh and about 9 of the club came to Punjab. 19 तारखेस येथे पोहोचलो. पण राज्याभिषेकाप्रित्यर्थ दर्शनाच्या समारंभानिमित्त प्रतापगडच्या भवानीला सोन्याचे छत्र अर्पण करण्यासाठी गेल्याचे समजले. तो 2-3 दिवसात परत येताच आपले कराराचे काम झटपट करून घेतो. 20 तारखेला निराजीला पत्र आणि नजराणे दाखवले. गेल्याच्या किमतीत पुढून लावल्याचे येतो मला. खरेदी घाईने करावी लागल्याचे कारण सांगितल्यावर त्याचे काहीच समाधान झाले. सिद्धीच्या तहाविषयी निराजीवर काहीच परिणाम झाला नाही. राज्याभिषेक होताच जोराचा हल्ला करून येत्या किंवा पुढच्या पावसात दंगा घेण्याच्या इराद्याने उत्तम सैन्याची तयारी चालू असून तोफखान्यामध्ये 15 तोफांची भर शिवाजीने नुकतीच घातली. गेल्या वर्षी सिद्धीने खेळ केला तेव्हा शिवाजी बालाघाटात गुंतला होता. परंतु आता त्याने सर्व प्रकारचा पक्का बंदोबस्त केला. 21 तारखेला शिवाजी राजा आल्याची खबर आली. 22 तारखेला आम्ही गडावर. हा गड कितीखेरीस अभेद्य असून वर राजमहाल, दरबार, प्रधानाची घरे मिळून सुमारे 300 इमारती आहेत. 26 तारखेला राजदर्शन आणि संभाषण झाले. याच वेळी राजा आणि राजपुत्र यांना नजराणा आलो. पुढे मोरोपंतांकडे तहाचे काम सोपवून उभयताही महालात परत गेले. 28 मे रोजी निराजीचा नजराणा घेण्याबद्दल सल्ला दिला. 29 मे रोजी राजाची तुला केली. वजन 16,000 होऊन झाले. या 1 लक्ष होणाची भर घालून राज्याभिषेकानिमित्त गडावर येणाऱ्यांना वाटवायची आहे. 5 जून रोजी दुसऱ्या दिवशी 7-8 वाजता सिंहासनावर राजाला मुजरा आणि नजर करण्यासाठी यावे म्हणून निराजी पंडितांचा निरोप आला. 6 जून रोजी त्यावेळी राजा भव्य सिंहासनावर आरूढ झालेला व मौल्यवान पोशाख केलेल्या प्रधानांनी भेटलेला दिसला. संभाजीराजे, पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण हे सिंहासनाखाली पायरीवर अगर घोट्यावर बसले होते. राहिलेले सेनाध्यक्ष व इतर अंमलदार बाजूला आदराने उभे होते. मी मुजरा केला आणि नारायण शेंडव्याने नजरची अंगठी वर धरली. शिवाजीचे आमच्याकडे लक्ष जाताच आम्हाला त्याने अगदी सिंहासनाच्या पायरीजवळ येण्याचा हुकूम केला आणि पोशाख देऊन आम्हाला तात्काळ रजा दिली. थोडाच वेळ आम्ही सिंहासनासमोर होतो. तेवढ्या वेळा सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार दर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला 2 मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णांची चिन्हे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एका मौल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूच्या पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या दाराशी आम्ही परत आलो. तो तरुण लहान व्यक्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला उभे केले असून 2 पांढरे डोळे शृंगारून आणलेले दिसले. गडाचा मार्ग इतका बिकट होता हे लक्षात घेता हे पशु कुठून वर आले असावे याचा आम्हाला तर्कच कळेना. याच चिन्हांच्या प्रतिकृती तुम्हाला या दालनात बघायला मिळतील. त्याचबरोबर राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला तो दरबार त्यावेळी कसा असावा हे दर्शवणारी प्रतिकृतीही येथे आहेत. राज्याभिषेकानिमित्त शिवरायांनी 2 नाणी